लोकांच्या वाडीत पाणीच नाही. टायमाला जेवायला नसलं तरी चालतोय, पण पाणी हा मेन पाहिजे. हाच तो 21व्या शतकातला भारत आहे आणि आपण उभे आहोत आपटी या गावामध्ये. पाण्याची टाकी असून पण गावामध्ये पाणी पुरवठा होत नाहीये. करायचंय तेवढा पण नाही जमलं. डोक्यावर हंडे घेऊन लांब अंतर चालावे लागते, अशक्य आहे. पण आमच्या गावातील लोक रोज पाण्यासाठी संघर्ष करतायत. पाणीच नसल्यामुळे आम्ही कामाला पण जाऊ शकत नाही, कारण पहाटे 5 वाजल्यापासून आम्हाला रांगेमध्ये हंडे लावावे लागतात. सरपंचांनी काय ऍक्शन घेतली त्याच्यावरती? काय नाही, पाण्याचा टँकर पण नाही देत. पाणी समस्या इतकी मोठी आहे की टॉयलेट बांधलेले आहेत पण टॉयलेटमध्ये जायला पाणीच नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही पंचायत समितीमध्ये गेला नाही तर सोमवारी करू चालू हे पाईप. अजून सोमवारी निवडणुकीच्या वेळी आश्वासने मिळतात, पण पाण्याची समस्या तशीच आहे. पाईपलाईन आहे पण त्यात पाणीच येत नाही. आम्ही खूप त्रास सहन करत आहोत. लहान मुले सर्वच जण या त्रासाला सामोरे जात आहेत. अनेक वर्षांपासून ही समस्या आहे, पण अजूनही कोणताही कायमस्वरूपी उपाय झालेला नाही. आम्हाला फक्त एकच मागणी आहे, आमच्या गावाला नियमित आणि स्वच्छ पाणी मिळावे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जातात. पर्यावरणाचे महत्त्व नक्कीच अनन्यसाधारण आहे, परंतु त्याचबरोबर माणसांचे जीवन आणि त्यांच्या मूलभूत गरजांकडेही तितक्याच गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. तालुक्यात मोठमोठे बांधकाम प्रकल्प आणि विकास कामे सुरू आहेत, परंतु त्याच परिसरातील गावकऱ्यांना, विशेषतः आदिवासी बांधवांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध नाही.